नमस्कार, मी आयुषी. UCN न्यूजच्या अमरावती बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. एक नजर हेडलाईन्सकडे. मराठा कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात शिंदे समिती 2 दिवसीय विदर्भ दौऱ्यावर. बुधवारी शिंदे समिती अमरावती विभागांतर्गत घेणार आढावा. नागरिकांनी आपल्याजवळ असलेले पुरावे समितीसमोर सादर करावे, समितीचं नागरिकांना आवाहन. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट विरोधात दर्यापूर बंदची हाक. दर्यापूर बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. व्यापाऱ्यांनी देखील स्वतःहून बंद ठेवली. व्यावसायिक प्रतिष्ठाने. आणि एसटी विभागाला दिवाळीच्या 10 दिवसांच्या हंगामात लागली लॉटरी. अमरावती विभागात 6,08,91,000 रुपयांची कमाई. सर्वाधिक 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न परतवाडा आगाराचे. एसटी विभागानं खासगी व्यावसायिकांच्या बरोबरीनं केली स्पर्धा. मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या सेवानिवृत्त न्यायाधीश शिंदे समिती 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर आहे. या अंतर्गत ही समिती बुधवारी अमरावती विभागाच्या दौऱ्यावर असून गुरुवारी नागपूर विभागाचा आढावा घेण्यात येणार आहे. तरी विभागातील नागरिकांनी आपल्या जवळील असलेले पुरावे समितीसमोर सादर करावे, असं आवाहन समितीच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या सेवानिवृत्त न्यायाधीश शिंदे समिती 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर आहे. त्यानुसार बुधवारी समिती अमरावती विभागाचा दौरा करत आढावा घेणार आहे, तर गुरुवारी ही समिती नागपूर विभागाचा आढावा घेणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही समिती बुधवारी सकाळी नागपूरच्या रवी भवन इथून अमरावतीच्या दिशेनं रवाना झाली, तर गुरुवारी नागपूर विभागांतर्गत आढावा घेण्यात येणार आहे. तरी विभागातील नागरिकांनी आपल्याजवळ असलेले पुरावे समितीसमोर सादर करावे, असं आवाहन समितीच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. भातकुली तालुक्यातील रिद्धपूर येथील काही समाजकंटकांनी सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे वातावरण तापलं होतं. पोलिसांनी देखील तातडीनं आरोपींना अटक केली. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी दर्यापूर बंदची हाक देण्यात आली होती. दर्यापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी देखील आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवत बंदला प्रतिसाद दिला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, दुर्गा वाहिनी, वारकरी सेना, भाजप युवा मोर्चा, भाजप महिला आघाडी, हिंदुत्ववादी संघटना, शिवसेना, शिंदे गट यांनी रस्त्यावर उतरून घटनेचा निषेध नोंदविला आणि सकाळी 9 वाजता डेपो चौकात दर्यापूरमधील विविध हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप, शिवसेना प्रतिनिधींनी एकत्र येत बंद पुकारला होता. यावेळी पेट्रोल पंप सुद्धा बंद करण्यात आले होते. त्याचबरोबर विविध व्यावसायिकांनी देखील आपली प्रतिष्ठाने बंद केली होती. दर्यापूर बंदची हाक दिल्यामुळे दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष ताले यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं पोलीस बंदोबस्त चौकात ठेवण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यावर पोलिसांची करडी नजर होती. खासगी ट्रॅव्हल्सच्या बरोबरीनं एसटी महामंडळानं स्पर्धेत उतरून दिवाळीत प्रवाशांकरिता अतिरिक्त बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यामध्ये अमरावती विभाग एसटी महामंडळानं 11 ते 20 नोव्हेंबर या 9 दिवसात 6,91,031 रुपयांची कमाई केली आहे. यात परतवाडा बस स्थानकानं सर्वाधिक 1 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरवर्षी दिवाळीत प्रवाशांची गर्दी पाहता त्यांची आर्थिक लूट केली जाते. पुणे, नाशिक, औरंगाबाद आदी ठिकाणी प्रवाशांची ये-जा असते. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स तर्फे मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देत अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे स्वीकारले जाते. मात्र आता याच स्पर्धेत एसटी महामंडळानं उडी घेत प्रवाशांना कमी भाडे दरात
प्रवासाचा आनंद घेता यावा याकरिता जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, परतवाडा, वरुड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी आणि चांदूर बाजार या 8 बस स्थानकावरून अतिरिक्त बसेस सोडण्यात आल्या होत्या। दिवाळीपूर्वी सुमारे 40 तर दिवाळीनंतर 60 बसेसचं नियोजन देखील एसटी महामंडळानं केलं। यामध्ये साध्या बसेससह निम आराम, शिवशाही आणि 8 स्लीपर बसेसचा देखील समावेश होता। यामुळे एसटी महामंडळानं 8ही बस स्थानकातून बसेस सोडल्या। याशिवाय महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात 50% सूट, अमृत ज्येष्ठ नागरिकांना निशुल्क प्रवासाची देखील सुविधा या दरम्यान देण्यात आली। एसटी महामंडळानं या दिवाळीत 11 ते 20 नोव्हेंबर या 9 दिवसात 6,08,91,031 रुपयांचं उत्पन्न मिळवलं आहे। यामध्ये परतवाडा बस स्थानकावरून सर्वाधिक 1,47,469 तर दुसऱ्या क्रमांकावर अमरावती बस स्थानकावरून 96,87,399 रुपयांची कमाई केली आहे। यामध्ये 68,25,000 रुपयाचं उत्पन्न अमृत ज्येष्ठ नागरिक आणि 1,63,00,000 रुपयांचं उत्पन्न महिला प्रवाशांपोटी एसटी महामंडळाला झालं आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सध्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सुरू असलेल्या कारवाईवर आक्षेप नोंदवत भाजपवर टीका केली। 5 राज्यांच्या निवडणुकीत भाजपची हार झाली आहे, त्यामुळे सूड उगवत ही जाणीवपूर्वक कारवाईचा देखावा केला जात आहे, परंतु ही काँग्रेस पक्षाची मालमत्ता आहे, गांधी घराण्याची नाही। त्यामुळे कितीही कारवाईचा आव आणला तरी आज ना उद्या खरे समोर येणार असंही नाना पटोले म्हणाले। त्यांच्या समोर सगळीकडे आता हार निश्चित ठरलेली आहे आणि अशा वेळेस रागाच्या भरात सूडबुद्धीनं ही कारवाई त्यांनी केलेली आहे। मागच्या काळात आमच्या नेत्या सोनियाजी गांधी असतील, राहुलजी गांधी असतील, यांनी खूप त्रास दिला, पण त्यामध्ये यांना काहीच भेटलं नाही। ही जी काही प्रॉपर्टी आहे ही देशाची प्रॉपर्टी आहे आणि या प्रॉपर्टीमध्ये ॲक्च्युली काँग्रेस पक्षाची प्रॉपर्टी आहे। या देशाच्या असंख्य काँग्रेस जणांचे पैसे त्याच्यामध्ये आहेत, हे गांधी परिवाराचे पैसे नाही आहेत। त्यामुळे या देशाच्या काँग्रेस जनाच्या पैशावर म्हणजे जी आहे प्रॉपर्टी त्याच्यावर धार टाकून यांना काहीच भेटणार नाही आहे। आखरी प्रत्येकाने आपल्या घामाचा पैसा काँग्रेस जनांनी त्या ठिकाणी लावलेला आहे आणि तो रेकॉर्ड पण त्या ठिकाणी आहे। ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीवर त्यांनी सील केलेलं आहे, तर ते आज ना उद्या खरं समोर येणार आहे। त्यामुळे आम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही, पण पायाखालची जमीन खसकली भाजपची, त्यामुळे ही द्वेषबुद्धीनं केलेली कारवाई आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार। तर सध्या सुरू असलेल्या पनौती या शब्दावरील वादावर देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। राहुल गांधींनी राजस्थानमध्ये भाषण देताना जे वक्तव्य केलं होतं त्यात मोदी यांचं नाव घेतलेलं नाही, मात्र भाजप तसं म्हणत आहे। सोशल मीडियावर पनौती शब्द येत आहे, परंतु हे सामाजिक मत लोकांचे आहे असे पटोले म्हणाले। राहुल गांधीजींनी का राजस्थानमध्ये भाषण देत असताना काही तरुणांनी तिकडून आवाज मारला की क्रिकेट मॅचच्या आधारावर पनौती हा शब्द एक मोठा प्रसिद्धी झाला। वर्ल्ड कपचा क्रिकेटचा जो मॅच होता त्याच्यामध्ये भारताची टीम त्याच्यामध्ये हारल्यानंतर जे सोशल मीडियावर पनौती हा शब्द जो प्रसिद्ध झाला, त्या पनौती शब्दाच्या आधारावरच काही मुलं पनौती पनौती असं बोलायला लागले आणि म्हणून राहुलजींनी त्या लाईनला कि हमारे इंडिया के बच्चे जीत जाते थे लेकिन पनौती के वजह से ये सब प्रॉब्लेम हुआ, अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे। आता ह्या वक्तव्याला कुठल्या नरेंद्र मोदींचं नावच घेतलं नाही। आता नरेंद्र मोदींचं नाव न घेता पनौती हा शब्द वापरला तर पनौती वाचला म्हणजे नरेंद्र मोदींचा अपमान केला असं बीजेपी आज बोलते आहे। तर मग भारताची आपण जिंकलेली मॅच का हरलो याच्यावरच एक आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे ना। तर सध्या खेळात देखील राजकारण शिरलं असून खेळाडूंसह देशाचीही प्रतिमा मलिन होत आहे। मॅच असताना राहुल, प्रियंका यांनी शुभेच्छा दिल्या होत्या, ही एक जनभावना आहे। काँग्रेसच्या काळातही खेळाडू जिंकत होते, खेळात राजकारण येऊ देऊ नका अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या। आणि एक गोष्ट आपण पाहिलं असेल की या 10 वर्षामध्ये 10 वर्षच पकडू की जेवढे वर्ल्ड कप झाले त्याच्यामध्ये भारत जिंकला का? काँग्रेसच्या काळात जिंकत होतो आपण। मी त्याला काँग्रेस भाजप जोडत नाही आहे, पण एक गोष्ट समजलं पाहिजे की कुठं तर कुठं खेळामध्ये राजकारण आलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपण वर्ल्ड कपला सातत्यानं मागं पडतो आहे।
हे तुम्हाला अनेक पुराव्यानिश्चय सांगता येईल. आणि म्हणून खेळामध्ये राजकारण येऊ देऊ नका. आमच्या काळात जिंकत होते हे मी सांगायचं कारण नाही, कारण की आम्ही खेळामध्ये राजकारण आणलं नव्हतं. आणि त्याचाच परिणाम की खेळाडू आपल्या हिमतीनं खेळायचा आणि त्या पद्धतीनं देशासाठी खेळायचा आणि देशासाठी तो वर्ल्ड कप जिंकून आणायचा, हे आपण नेहमी पाहिलेलं आहे. घेऊया क्षणभर विश्रांती. पाहत रहा UCN न्यूज. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा। गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में। हमारा पता सराफा बाजार, अमरावती। हृदयरोगी लोकांसाठी वरदान ठरलेल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातील हजारो नागरिकांना माधवबाग उपचार पद्धती लाभदायक ठरली आहे. सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीत या उपचार पद्धतीची विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना माहिती व्हावी या हेतूने अमरावतीच्या PR पोटे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज इथं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. माधवबागचे संचालक डॉक्टर रोहित माधव साने यांनी अथक परिश्रमानं आणि संशोधनानंतर संपूर्ण हृदय शुद्धीकरण नावाची एक विशिष्ट आयुर्वेदिक पद्धत साकारली. या उपचार पद्धतीनं केवळ राज्यातीलच नव्हे तर देश विदेशातील हजारो हृदयरोग्यांना फायदा मिळाला आहे. या पद्धतीत केवळ हृदयरोगच नव्हे तर हृदय मजबूत करण्यासाठी देखील ही उपचार पद्धती प्रभावी ठरली आहे. सध्याच्या ताणतणाव आणि धावपळीच्या जीवनशैलीत ही उपचार पद्धती लाभदायक ठरत आहे. संपूर्ण हृदय शुद्धीकरण हे आयुर्वेदाच्या हजारो वर्ष जुन्या भारतीय वैद्यकीय शास्त्राचे आणि समकालीन ॲलोपॅथी निदानाचं मिश्रण आहे, ज्यामुळे हृदयविकाराच्या रुग्णांमधील मृत्यूचा धोका कमी होतो. तसेच बायपास शस्त्रक्रिया आणि अँजिओप्लास्टी करण्याची गरज नाहीशी होते. या उपचार पद्धतीची विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना माहिती व्हावी या हेतूने अमरावतीच्या PR पोटे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज इथं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांनी आणि गणमान्य नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. आजचा हा जो कार्यक्रम होता तो होता चला हृदयावरती बोलूया, असं आपण एक चर्चासत्र ऑर्गनाईज केलेलं होतं, ज्याच्यामध्ये हृदयरोगाचा जो वाढता धोका आपण बघण्यात आलेला आहे, तो वाढता धोका आपण कसा कमी करू शकतो, तर खाण्यातले काय चेंजेस करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण बोललो. ॲज वेल सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ॲलोपॅथी आणि आयुर्वेद ह्या दोन शास्त्रांना एकत्र घेऊन कसं आपण चालू शकतो, ज्याच्याने भारतावरती जो वाढत जाणारा पूर्ण धोका आहे हृदयरोगाचा तो आपण कसा कमी करू शकतो. दोन शास्त्र एकत्र येऊन एकमेकांची सांगड घातली तर किती छान लोकांसाठी होऊ शकतं. त्याचे आपण सगळे रिसर्च पेपर की आयुर्वेदाने आज आपण जे हृदयरोग बरा करतोय ते किती छान असू शकतं आणि किती स्ट्रॉंग एव्हिडन्सेस आपल्याकडे आहेत ते आपण आज दाखवून दिलेले, ज्याच्याने लोकांचा विश्वास हृदयरोगाला रिव्हर्स करायला आयुर्वेदातून हा भयंकर जास्त वाढताना आपल्याला दिसून आलेला आहे. चला हृदयावर काही बोलूया, आरोग्यावर काही बोलूया आणि त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा भविष्यात असं काम करतील. सर्वांचं आरोग्य सुदृढ ठेवण्याची जबाबदारी ही आमची आहे. भारताचं 2047 जे प्लॅनिंग आहे त्यात आमचं काही योगदान असावं, त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित केला. आजच्या तारखेला आमचे ते 130 विद्यार्थी होते आणि जवळपास 50चा स्टाफ आणि बाहेरून जे लोक आले हे सगळे मिळून 700 लोकांनी आज सहभाग नोंदवला. माधवबाग कार्डियक क्लिनिक राजापेठ अमरावती, PR पोटे कॉलेज आणि माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आपल्या सगळ्या अमरावतीकरांसाठी आयोजित करण्यात आला होता. PR पोटे कॉलेजमध्ये हा प्रोग्राम झाला, जिथे डॉक्टर रोहित साने यांनी हृदयरोग, मधुमेह, ब्लड प्रेशर या गोष्टींवर लोकांना मार्गदर्शन केलं की ह्या आजारांपासून दूर राहायसाठी कशा पद्धतीने आपण कार्यक्षम राहू शकतो, कशा पद्धतीने कार्य होतं आणि माधवबाग कशा पद्धतीने आपल्याला मदत करू शकते. याचा फायदा ह्या अमरावतीकरांनी घेतला आहे. साधारणतः 500 ते 700 लोक इथे ह्या व्याख्यानाला उपस्थित होते. त्यांनी ह्या गोष्टीचा लाभ घेतला आणि तसंच PR पोटे कॉलेज
कॉलेजचे जे स्टुडंट होते, जे नवीन स्टुडंट आहे त्यांच्यासाठी आयुर्वेद हे नेमकं काय आहे हे नक्कीच त्यांना समजलं. ह्यासाठी मी PR पोटे कॉलेज माधवबागतर्फे PR पोटे कॉलेजचे आभार मानते. धन्यवाद. आज आपल्या इथे अमरावतीमध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून हार्ट ब्लॉकेजेस, CAD आणि इतर आजार जसं डायबिटीज, हायपरटेन्शन यासारख्या आजारांवर कशा प्रकारे मुक्ती मिळवता येते या संदर्भात रोहित साने सरांचं, जे माधवबागचे MD आहेत, त्यांचं लेक्चर होतं. पोटे कॉलेजने हे लेक्चर आयोजित केलं होतं आणि अत्यंत चांगल्या प्रकारे आयुर्वेदाच्या माध्यमातून लोकांना अवेअरनेस आणि लोकांना माहिती देण्याचं काम आज इथे पोटे कॉलेजमध्ये साने सरांच्या माध्यमातून झालेलं आहे. वर्ल्ड कप हरल्याच्या रागात दोन भावांमध्ये वाद झाला आणि या वादात मोठ्या भावानं चक्क आपल्याच लहान भावाची हत्या केली, तर आपल्या वडिलांना गंभीर जखमी केलं. बडनेरा पोलीस ठाण्याअंतर्गत अंजनगाव बारी इथं ही धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. भारत वर्ल्ड कप हरल्याच्या रागात अमरावतीत एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्ल्ड कप हरल्यामुळे दोन भावांमध्ये वाद झाला आणि वाद एवढा विकोपाला गेला की मोठ्या भावानं रागाच्या भरात स्वतःच्या सख्ख्या लहान भावाची निर्घृण हत्या केली. अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव बारीत ही धक्कादायक घटना घडली. मटण खाऊन आला म्हणून भारत हरला असं म्हणत दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात मोठ्या सख्ख्या भावानं लहान भावावर लोखंडी साळीनं हल्ला केला. यामध्ये भावाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. अंकित इंगोले असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याचा मारेकरी भाऊ प्रवीण इंगोले याला पोलिसांनी अटक केली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावर हेजण फाट्याजवळ जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला. प्रकरणी 27,54,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत 40 जनावरांची सुटका करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर स्थानिक पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील हेंडस फाट्याजवळ पोलिसांनी सापळा रचून जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक सलमान शहा, युसुफ शहा, संतोष भैरव भरवलाल लोधा, मशीद अली, राशिद अली या तिघांनाही अटक केली आहे. तर या कारवाईत 40 गुरांना जीवनदान देण्यात आलं आहे. प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गोवंश प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जलंब रोडवरील वाडीजवळ पोलिसांनी नाकाबंदी करत अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे 4 ट्रक जप्त केले. या कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तहसीलदार पाटोळे यांनी सोमवारी रात्री 10 वाजेदरम्यान जळंब रोडवरील वाडी नजीक नाकाबंदी केली. यावेळी अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या 4 ट्रकला जप्त करण्यात आले. ही वाहने ग्रामीण पोलीस ठाण्याला ठेवण्यात आली आहे. तहसीलदार यांनी अचानकपणे केलेल्या या धडक कारवाईनं रेती माफियांचे धाबे दणाणले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक सुरू आहे. यातच अवैध रेतीची वाहतूक करणारी वाहने सुसाट वेगानं धावत असून यामुळे अनेकदा अपघातही घडली आहे. या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी तहसीलदारांनी ही कारवाई केली आहे. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मराठा कुणबी प्रमाणपत्रासंदर्भात शिंदे समिती 2 दिवसीय विदर्भ दौऱ्यावर. बुधवारी शिंदे समिती अमरावती विभागाअंतर्गत घेणार आढावा. नागरिकांनी आपल्याजवळ असलेले पुरावे समितीसमोर सादर करावे, समितीचं नागरिकांना आवाहन. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधातील आक्षेपार्ह पोस्ट विरोधात दर्यापूर बंदची हाक. दर्यापूर बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. व्यापाऱ्यांनी देखील स्वतःहून बंद ठेवली. व्यावसायिक प्रतिष्ठाने. आणि एसटी विभागाला दिवाळीच्या 10 दिवसांच्या हंगामात लागली लॉटरी. अमरावती विभागात 6,08,91,000 रुपयांची कमाई. सर्वाधिक 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न परतवाडा आगाराचे. एसटी विभागानं खासगी व्यावसायिकांच्या बरोबरीनं केली स्पर्धा. बातमीपत्रात इतकंच. बातम्यांची मालिका अशीच सुरू राहील. तोपर्यंत तुम्ही बघत राहा UCN न्यूज. नमस्कार.